आज इंडिया जिंकणार वर्ल्ड कप 100%. मागच्या वेळी पण माकडाला पाणी दिलं, पाणी पिते बघा कसा. हॅपी होली दादा. हॅपी होली, हॅपी होली. तर आपल्याला कशाटी बोगदा चालू झालेला आहे. आम्ही जेवलेलं पण नाही आम्ही अगोदर. हां, सगळे मॅच पूर्ण झाल्यावर ट्रॉफी मिळाल्यावर जेवलो. म्हणजे पाहुणे नमस्कार मित्रांनो, चालता बोलता हितेशमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो चला आता जाऊयात आपण शिमग्याला. शिमगा आहे 10 तारखेला आणि आज आहे 8 तारीख. आणि मी आता इथून निघालेलो आहे भोर मार्गे सीधा दापोलीला चाललो आहे, मांडव्यात नाही चाललो आहे. तर दापोलीवरून मग आपण मांडव्याला जाणार आहोत. माझ्या मागे तुम्ही हा गोप्रो पण बघत असाल. गोप्रो पण चार्जिंग करत ठेवला आहे. गोप्रोने पण आपण व्हिडिओ घेऊयात आणि अशा पण कॅमेऱ्याने व्हिडिओ घेऊयात आणि खूप सारी मजा करत करत जाऊयात. आणि आज T20 वर्ल्ड कपची फायनल आहे, इंडिया वर्सेस न्यूझीलंड. मी तुम्हाला लिहून देतो सकाळचे किती वाजले. 8-8:30 वाजलेले आहेत आणि आज इंडिया जिंकणार वर्ल्ड कप 100%. मागच्या वेळी पण मी 2दा प्रेडिक्शन केलेलं आणि 2दा आपण जिंकलो आहे. डायरेक्ट थेट फायनलमध्ये आणि फायनल पण आज जिंकणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझा गोप्रोचा सेटअप केलेला आहे. मी मीडिया मोड किंवा माईक वगैरे नाही लावलं आहे, कारण का त्याचा व्हॉईस खूप फाटतो किंवा मला व्यवस्थित नाही कनेक्ट करत आहे. तर हा असा सेटअप आहे आणि मी अशा सेटअपने चालू करणार आहे, पण SRBFच्या बाहेर. ठीक आहे, तर मग चला आता प्रवासाला लागूयात. आपल्याला थोडा लेट झालेला आहे आणि नाश्ता पण करायचा आहे. बाय द वे मी व्हिडिओ काढण्याच्या चक्करमध्ये चष्मा विसरलो घालायला आणि जो आपला जुना चष्मा आहे तो ठेवून दिलेला आहे. नवीन चष्मा आता घालणार आहे. ठीक आहे, तर चला चालू करतो. गणपती बाप्पा मोरया. चलो शिमगा गाव में. जेजुरी रोडला आहे आणि जरा बोललो समोसा दिसला, मग बोललो समोसा खाऊ आणि मग पुढे निघूयात. या समोसा खायला. पण विशेष चहावर येणार नाही असं होणारच नाही. सो या चहा प्यायला. तर मित्रांनो आता आपण भोरमधून वरण घाटात आलेलो आहे आणि इथे जरा आजूबाजूला माकडं आहेत, तर फोन जरा जपून. तर मित्रांनो मी आता वरण घाटात आलो आणि सीन तुम्ही बघा, प्रेमळ दिसतो. तुम्हाला झूम करून दाखवतो. खूप छान दिसतं सीन. हा सीन पावसाळ्यात पण तेवढाच छान दिसतो आणि सुंदर आहे, पण तेवढाच खतरनाक पण आहे, कारण का दरड कोसळण्याची भीती असते आणि खूप धो पाऊस पडतो. आणि त्यात ह्या वरण घाटातले रस्ते तर चांगले आहेत थोडे तरी, पण भोर ते वरणमधले जे रस्ते आहेत ते सर्वात बेकार. असं वाटतं नदीतून गाडी चालवते. मी त्याचा मोठो ब्लॉग टाकेल, शूट केला, पण बॅकग्राऊंडमध्ये व्हॉईस आहे. असो, जरा आता काहीतरी पितो आणि पुढे जातो. माकडाला पाणी दिलं, पाणी पिते बघा कसा. वा वा वा. उन्हातून चहा नको म्हटलं, लिंबाचं सरबत पिऊ आणि पुढे सरकू. किती हुशार आहे बघा, त्याने स्वतः फोडलंय ते आणि खातोय. खा खा वेपर खा भाई. आता तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं कोकण इथून चालू झालं आहे. हा वरण घाटच आहे आणि आपण पलीकडे आलो आहे त्या डोंगराच्या या साईडला. समजून घ्या मी काय म्हणतोय ते. आणि आपण कोकणात आलेलो आहे. चला डायरेक्ट खालतीच भेटतो. हॅपी होली दादा. हॅपी होली, हॅपी होली. लहानपणाची आठवण करून दिली भावांनी. आम्ही पण असे काढवायचो आणि पैसे घ्यायचो. हॅपी होली. भावाला आपला का थांबलायला आपला असंच थांबलो आहे. काय बोलतो? जेवल्यावर पिणं पिणार भाई. चल आता हा कशेडी बोगदा लागतोय. आपण चालता आता कशेडी बोगद्यात जाऊ. हा आता रायगडच आहे आणि बोगदा पार केल्यानंतर आपलं गाव, आपलं जिल्हो रत्नागिरी लागेल. लय भारी विषय. तर अशा प्रकारे आपल्याला कशेडी बोगदा चालू झालेला आहे. खूप ऊन आहे यार बाहेर आणि या एवढ्या उन्हामध्ये आता जरा हळूहळू आतमध्ये थंड वाटेल. असं
असं वाटेल की भाई बाहेर जाऊच नाही. आणि एकदा काय बाहेर पडलं की डोळे भाई एकदम अंधुक होऊन जातात, कारण का तिथे काळोख आहे आणि बाहेर गेल्यावर लगेच एवढं सारं उजेड, तर डोळे ते सड नाही करणार. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला कशेडी बोगदा समाप्त झालेला आहे आणि आपल्याला रत्नागिरी जिल्हा चालू झालेला आहे. आणि मी आता सध्या खेड तालुक्यामध्ये, मला खूप भारी वाटतं आहे आणि एकदमच फिलिंग हटकी आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. तर मित्रांनो, पूर्वीचा आपला कशेडी घाट, त्याच्यावरचं हे स्वामींचं मठ आहे कशेडीमधलं. तुम्ही ओळखलंत का हे मला सांगा कमेंट करून. चला आता आपण जाऊयात पुढे. मला खरंच खूप भारी वाटतं आहे. रत्नागिरीत आल्यानंतर खूपच वेगळाच आनंद माझ्या मनामध्ये असा उतंबू लागतो, काय सांगू आज तुम्हाला. मग अवधूत सर केमचो. फायनली दापोलीमध्ये पोचलो आणि फ्रेश वगैरे होऊन अवधूत सरांसोबत आलेलो आहे अंडा भेजा फ्राय खायला. जाम फेमस आहे. ह्याच्या रील तुम्ही पाहिले असतील दापोलीमध्ये. आम्ही कॉलेजच्या टायमिंगमध्ये खायचो. ठीक आहे, सोबत अवधूत सर पण आहेत, बॉस. तर चला, भेजा फ्राय बनतोय आपला. हा आलेला आहे आपला भेजा फ्राय. स्टफिंगमध्ये कांदा टोमॅटो वगैरे वरती आहे. खालती आपलं अंड्याच्या भुर्जीसारखीच आहे, फक्त थोडी कच्ची शिजलेली आहे आणि त्याचे टेस्टी मसाले आहेत. आता परत अंडपाव घेतलं आहे, वेगळ्या प्रकारेच बनतं आपलं मस्त एकदम मसाला मारून. चला, आपला अंडपाव पण आलेला आहे, खाऊयात आणि मॅच बघायला जाऊयात. मॅचला आता 20 मिनटं राहिलेली आहे. तर मित्रांनो, काल इंडिया जिंकली वर्ल्ड कप. मुमेंट होते भाई, पण असो नाही व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे केल्या. असं काही उठलो आहे आणि आता जाऊ आपण आपल्या कामाला खेडला. तर चला मित्रांनो, खेडला जाण्या अगोदर जरा नाश्ता करून घेऊ लाल कट्ट्यावर. तुम्हाला दाखवतो आमचा लाल कट्टा. आम्ही कॉलेजला तिथे नाश्ता करायचो. तर हा आहे आमचा लाल कट्टा. कॉलेजच्या खूप साऱ्या आठवणी. लेक्चर संपल्यानंतर ब्रेकमध्ये इथेच येऊन बसायचं, मस्तपैकी वडापाव खायचा. आणि इथे एक परशिंदा नावाचा आयटम मिळतो, तो मी मागवलेला आहे. तर तो पण खाऊ आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे. अंड्याचं असतं, लय भारी विषय. तर हा आला आपला परशिंदा. काल तुम्ही पाहिलेलं की अंडा भेजा फ्राय आपण खाल्लेला, तर हा आहे परशिंदा. अंड्याचाच प्रकार आहे, थोडा हाफ फ्रायसारखा आहे. जर तुम्ही पाहिलात तर ही जरा टॉमॅटो कांद्याची भाजी आहे आणि त्याच्यामध्ये हा अंड्याचा पोळा केलेला आहे. थोडासा कच्चा आहे पण भारी लागते भाई, टेस्ट एकच नंबर आहे. गावाला आलो आहे आणि हा आवाज तुम्ही ऐकत असाल. एकदम डेंजर ऊन पडलंय, त्याच्यात पालखी नाचवत आहेत. काल आपल्याला मिळालं नव्हतं, आज मिळालं. वाशिष्ठीचं मसाले ताक पिऊ. आपलं काम झालेलं आहे. आता जाऊयात दापोलीला. आमच्या देव माणसाचं दर्शन झालं बाबा. बेंद्रे सर कशात एकटा झालं? हो, एकटा झालो. आता आलो आहे सरांबरोबर चहा प्यायला. खूप दिवसांनंतर सर भेटले, जवळजवळ 1-2 वर्षांनी. हसताय बघा कसे. श्रुती आणि श्वेता बघणार आहेत ब्लॉग, मी टाकणार आहे. काय बोलायचं तुम्हाला? इंडिया जिंकली त्याच्यावर काय बोलायचं सांगा. इंडिया जिंकली त्यामुळे खूप आनंद झाला. आम्ही सगळेच बघत होतो रात्री. आम्ही जेवलेले पण नाही आम्ही अगोदर. हां, सगळे मॅच पूर्ण झाल्यावर ट्रॉफी मिळाल्यावर जेवलो, म्हणजे 11:15 जेवलो. आमचं तेवढंच क्रेझीनेस होता. सर आणि आम्ही बसायचो आणि सर बोलवायचे तेव्हा मॅच आहे, घा घे चहा प्यायला. आता ते दिवस आठवते. नकळत भेट झाली, पण भारी वाटतंय. एक दिवस बंटी खेळेल की नाही वर्ल्ड कप? खेळेल अशी आशा आहे, त्याचे प्रयत्न चालू आहे. नक्कीच खेळणार, 100% खेळणार.
तर भावांनो आता आम्ही चालू आहे बीचला अजय दादा सोबत सह्याद्री संस्थेचा फाउंडेशन सह्याद्री फाउंडेशन संस्थेचा फाउंडेशन आहे सह्याद्री फाउंडेशनचा मालक आम्ही चालू आहे बीचवर आंघोळ करायला. बघू आता आंघोळ होते का. ह्याच्या गप्पा म्हणजे बाई गप्पा असतात. आणि बघ सूर्य आता मावळतीला आलेला आहे. परफेक्ट विषय आहे. त्याने काय करावं, आम्ही कॉलेजला असताना अशा ट्रिप मारायचो. गाडी आणि बंद केली आहे काय, चावी काढलेली आहे, खिशात टाकेला जा. सूर्य बघा केवढा भारी दिसतो, एक नंबर. हा आणि हा पूर्ण उतार आहे. तू टॉपिक नको बदलू, जरा थांब. हा पूर्ण उतार आहे. याने मस्तपैकी, अरे राहू देत ती आग लागलेली. याने उतारावर मस्तपैकी गाडी बंद केलेली आहे आणि बाई चाललेला आहे. काय होतंय ते होऊ देत. बाई पेट्रोल वाचवण्याची स्कीम, पण पेट्रोल अशाने वाचत नाही, हे लक्षात ठेव माझी गोष्ट. काय समजलास. मित्राने पण त्याच्यात तेच केलेलं आहे, त्याने पण तेच केलं आहे. काय फालतूगिरी करतात. लवकर चला, इथे सूर्य मावळायला आलाय. मित्रांनो खूप वर्षानंतर मी समुद्र किनारा आलो आहे आणि खूप परफेक्ट टायमिंगला आलेलो आहे आम्ही. तर तुम्ही बघा त्या साईडला, हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे. सनसेट होतो आहे आणि एकदम परफेक्ट आहे भाई, एक नंबर वाटतंय. आणि मला खूप असं शांत फील होतं भाई समुद्राचे वेव्स ऐकून. आणि पहिल्यापासून आहे शांत होण्यासाठी मला लय भारी वाटतं. इथे समुद्र किनारा आल्यावर एकदम शांत वाटतं. या लाटांचा आवाज तुम्ही ऐकू शकता, खूप मस्त फील होतं आहे. हिलिंग झाल्यासारखं वाटतं आहे. जवळजवळ 1-2 वर्षानंतर आलो आहे. हा ही समुद्रावरची हवा, हा लाटांचा आवाज एकदम भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पण सांगा. समुद्रावर गेल्यावर तुम्हाला कसं फील होतं हे तुम्ही मला सांगा. दापोलीत आलो आणि हे खाणार नाही असं होणार नाही. मला आवडते जाम दापोलीची फ्रँकी. आमच्यासोबत साहेब तर आहे आणि बबली पण आले. बबली हाय कर हाय. आणि माडिक साहेब तिथे बसलेत. ते दोघं नाही खात आहेत, त्या दोघांना आवडत. मी बाई कट करून घेतलं, एक नंबर बाई विषय हार्ड. तर मित्रांनो झालं आपले 2 दिवस सुट्टीचे संपलेले आहेत. आणि हा आपला एक छोटासा ब्लॉग पूर्ण बघा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. भेटू आता उद्या डायरेक्ट पालखीला जायला. चलो बाय बाय.